आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मी माणुसकी म्हणून मदत केली तुला, पण तू या माणुसकीला जर प्रेम समजत असशील ना तर तू मूर्ख आहेस। खरं तर खोतांना मदत करणंच पाप आहे। मागे रस्त्यात बेशुद्ध पडलेल्या सत्यवान काकांना मी मदत म्हणून घरी घेऊन आले, तर तुझ्या बाबांनी मलाच दोष दिले। आता त्या दिवशी तुला हॉस्पिटलमध्ये मदत म्हणून घेऊन गेले, पण तुझ्या बाबांनी माझ्या घरी येऊन आमच्यावर दगडफेक केली। आणि आता सुद्धा मी तिकडी आहे म्हणून तुझ्यावर हल्ला झाला असं ते म्हणतात। काय रे, तुला काय वाटतं ऋषी दादाचं आणि मितालीचं लग्न लावून आमच्यावर उपकार करतायत काय? ते एक नंबरचे खोटारडे आहेत तुझे बाबा, स्वार्थी आहेत। त्यांना ना माज आलाय आणि नुसता मोठेपणा मिरवायचं। नली, माझे बाबा असं का वागतील? त्यांचं पाप लपवण्यासाठी। खूप वाईट बोलतेस नली। कारण बाबाराव खोत वाईट वागतो, अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहे त्याने। गावडे कुटुंबाचा कायम तिरस्कार केलाय, आमच्या भावंडांची वडिलांची सगळ्यांची ताटातूट केली। मी तिकडी आहे, अपशकुनी आहे हे सारखं हिणवून हिणवून माझं जगणं नकोसं केलंय तुझ्या बापाने। बाहेरचे सोडच रे, घरातल्यानं काय पायपुसणीची तरी किंमत देतो का तो? बेचूड असणारा बाबाराव खोत, त्याला कोणी उलटा प्रश्न विचारतं? आहे कोणाची हिम्मत? अरे तुझी आजी मूग गिळून शांत बसते, एक शब्द जरी बोलू शकते का त्याला? ती बिचारी विठा काकू हळद घेऊन आलेली, तिचं जोर जबरदस्ती भिकाजी सोबत लग्न लावलं। काय सुख मिळालं रे तिला आयुष्यात? अशा अहंकारी माणसाला धडा शिकवण्यासाठी आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी मी तुझ्या खांद्यावर प्रेमाची बंदूक ठेवली। तुझ्याशी गोड वागले, माझं तुझ्यावर कधीच प्रेम वगैरे काही नव्हतं। मी तुला खेळवत होते,